हेच महत्त्वाचे आहात ना. वडगाव क्षेत्रीय विधानसभा कार्यालयामध्ये आज आम्ही प्रभाग क्रमांक 5 मधील सर्वसाधारण पुरुष या उमेदवारीसाठी ॲडव्होकेट सतीशजी मुळीक, अर्थात आम्ही त्यांना प्रेमाने आप्पा म्हणतो, आणि आप्पांचा फॉर्म भरण्यासाठी म्हणून आज मी इथे आलेले होते. मला विश्वास आहे की प्रभाग 5 मध्ये आत्तापर्यंत त्यांनी ज्या पद्धतीने लोकांशी संवाद आणि एकूण लोकांच्या समस्या समजून घेण्यासाठी अत्यंत सामंजस्याने, संयतपणे आणि संवेदनशीलतेने विषय हाताळलेले आहेत. त्यांचं सामंजस्य, त्यांची संवेदनशीलता, त्यांचे विषय हाताळण्याची हातोटी आणि त्यांचं एकूण इथल्या लोकांशी असणारा जो रॅपो आहे, जे ऋणानुबंध आहेत, या सगळ्यांचा विचार करता निश्चितपणे आज आम्ही जो उमेदवारी अर्ज दाखल केलेला आहे, हा एका विजयी उमेदवाराचा अर्ज दाखल केलेला आहे, यात आम्हाला शंका नाही. राष्ट्रवादीत रात्री प्रवेश केला होता? नाही, त्यांनी राष्ट्रवादीत प्रवेश केला नाही. ते सचिन भगत यांच्याशी बोलायला गेले होते आणि नेमका त्याच वेळेला तो फोटो काढला गेला आणि सगळीकडे मलाही असं वाटलं की अरे हे असं कसं काय झालं आहे. मात्र मी त्यांच्याशी रात्री 1 वाजता लगेच बोलले. म्हटले ताई, याचा काहीतरी चुकीचा अर्थ काढला गेलेला आहे. मी सचिन भगत यांना भेटायला गेलो होतो कारण सचिन भगत आमच्याकडून लढणार होते आणि त्यामुळे गोंधळाची स्थिती निर्माण झाली आणि म्हणूनच मी स्वतः तो उमेदवारी अर्ज दाखल करायला आज इथे आलेली आहे. एकंदरीत पुणे नगर महापालिकेमध्ये निष्ठावंतांना डावलल्या गेलं आणि इच्छुक उमेदवार म्हणून जे आहेत इतर पार्टीतले त्यांच्यावरती म्हणजे प्रवेश केलेला आहे आणि त्यांना उमेदवारी दिलेली आहे, त्याबद्दल नाही, इतर पक्षांचं आम्हाला काही माहीत नाही. कारण ज्या पद्धतीने पुण्यामध्ये घड्याळ की तुतारी, तुतारी की घड्याळ, आता घड्याळ तुतारीसोबत बसणार आहे की कमळासोबत बसणार आहे. मग परत इकडे हा जो गोंधळ 3 दिवस चालू होता तो माझ्यासुद्धा डोक्याच्या बाहेरचा होता. म्हणजे तुझ्या गळा माझ्या गळा गुंफू सत्तेच्या माळा, हे जे काही समीकरण चाललेलं होतं, मला वाटतं आमच्यासाठी सत्तेच्या माळापेक्षासुद्धा तत्वांची बैठक जास्त महत्त्वाची आहे. सतीश अप्पा मुळीक हे अत्यंत तत्वनिष्ठ असे शिवसैनिक आहेत आणि त्याप्रमाणे आज त्यांनी त्यांचा उमेदवारी अर्ज दाखल केलेला आहे. एकंदरीत सगळ्याच पक्षात